तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आपण सर्वांना माहीतच आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई या सर्व, त्याचबरोबर आशा कार्यकर्ता त्या आणि गटप्रवर्तक ताई हे सुद्धा अल्प मानधनावर हे कार्य करत आहेत, काम करत आहेत। अंगणवाडीचं म्हणा की आरोग्य सेवेचं म्हणा, त्यांना खूपच कमी मानधन सध्या दिलं जात आहे सरकारकडून। महागाईचा दर पाहता त्यांना खूपच कमी मानधन दिलं जात आहे। तर बघा, 5 हजाराचं जे मानधनवाढ केल्याचं सांगून त्यांना 3,000 रुपयाचं नेमकी मानधनवाढ मिळालेली आहे। म्हणजे एकूण सेविकाताईला 13,000 रुपये मिळतात आणि अंगणवाडी मदतनीस यांना 7,500 रुपये मानधन मिळते। आणि जो एक्स्ट्रा मानधन आहे जे 2,000 रुपये आहेत ते त्यांना प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने पोषण ट्रॅकर ॲपमधील काम पूर्ण दाखवल्यानंतरच मिळत असते, कधीकधी ते मिळतही नाही। तर अशातच त्यांना फक्त 13,000 रुपये किंवा मग पोषण ट्रॅकर ॲपमधलं जर काही कमी जास्त काम जर त्यांनी दाखवलं 80% किंवा मग 60-70%, तर त्यांना मग 1,500 रुपये वरून जो प्रोत्साहन भत्ता मिळतो तो। तर असं समजा की 14,000 रुपये जे पेमेंट आहे किंवा जे मानधन आहे ते त्यांना सध्या मिळत आहे। तर आता महागाईच्या काळामध्ये त्यांना एवढ्या कमी मानधनामध्ये त्यांचं जीवन कसं यापन व्हावं, त्यांचं गुजरबसर कसा व्हावा याकडेच त्यांचं लक्ष राहते। त्यांना याबद्दलच एक चिंता सतावत असते। तर सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना जे महागाई दरानुसार समाजात जे त्यांचं जीवन यापन व्यवस्थित व्हावं, कुठेही त्यांना समाजात कमीपणा येऊ नये किंवा मग ताठ मानेनं त्यांना समाजात जगता यावं, एवढे मानधन तरी सरकारने त्यांना द्यायला पाहिजे। परंतु सरकार यावर विचार करत नाही आहे, कारण की खूपच कमी मानधन मिळत आहे। त्याचबरोबर हे मानधन तर सोडाच, जे ग्रॅज्युटी असते, पेन्शन असते, बोनस किंवा इतरही लाभ असतात, हे सुद्धा सरकार त्यांना देत नाही आहे। आणि वारंवार आंदोलनं, धरणे आंदोलनं करून, मोर्चे वेगवेगळे काढूनसुद्धा सरकार यावर गंभीर दिसत नाही आहे आणि प्रस्ताव मांडल्या जातात, परंतु त्यावर निर्णय अजूनही घेतल्या जात नाही आहेत। तर बघा, पेन्शनचं म्हणायचं आणि त्याचबरोबर ग्रॅज्युटीचं म्हणायचं किंवा मग शासकीय कर्मचाऱ्याच्या दर्जाबद्दल म्हणायचं, तर मी तुम्हाला याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। तर आता बघा, ग्रॅज्युटीबद्दल बोलायचं झालं तर ग्रॅज्युटी ही अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना लागू आहे, परंतु सरकार ती त्यांना देत नाही आहे। हां, एक रक्कम त्यांना जे मिळत असते सरकारकडून ते की निवृत्तीनंतर ते 75,000 अंगणवाडी मदतनीसला आणि 1.25 लाख रुपये अंगणवाडी सेविकाताई यांना मिळते। परंतु ही ग्रॅज्युटी नाही, जे पक्की ग्रॅज्युटी पाहिजे तेच त्यांना पाहिजे। तर ग्रॅज्युटीसुद्धा त्यांना लागू असल्यावरही सरकार देत नाही, हे खूप मोठं एक प्रश्नचिन्ह आहे यावर। आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या विषयाकडे सुद्धा वळणार आहोत। 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत, हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर दुसरी गोष्ट हे मी तुम्हाला सांगणार आहे की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हे सुद्धा सरकारनं लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना द्यावा, जेणेकरून त्यांना बघा 7 तास कामाचे त्यांचे झालेले आहे एकूण। तर तुम्ही बघा, पूर्ण वेळ काम त्यांचं झालेलं आहे, तर त्यांना आता शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा तुम्ही देऊ शकता। 1 घंटा आणखीन त्यांच्या कामामध्ये वाढ करा, तर 8 घंटा काम करा, त्यांना 8 घंटे काम करायला लावा, पण त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या। कारण की त्या आता एवढ्या कमी मानधनात त्यांचं जीवन बसर होत नाही आहे। तर त्यासाठी त्यांना आता जो शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याबद्दलची भूमिका सांगितलेली आहे किंवा एक निकाल गुजरात हायकोर्टनं दिलेला आहे। तर हे त्यांच्यासाठी करा, त्यांना लागू आहेत, कारण की ते सरकारी संस्थेमध्येच काम करत आहेत आणि केंद्र सरकारकडून सुद्धा त्यांना वेतन किंवा जे मानधन आपण म्हणतो ते मिळत असते। तर आता अशातच सरकार वेळोवेळी त्यांच्यासाठी काही ना काही करत असते, परंतु मेन त्यांचा मुद्दा जो आहे तो आहे त्यांचे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा किंवा पेन्शन किंवा मग ग्रॅज्युटी, हे 3 मुद्दे मेन आहेत त्यांचे। पण सरकार जे त्यांना बघा, आता तुम्हाला माहीत असेल की अगोदर 2-4 दिवसाअगोदरच शासन निर्णय आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहेत यांचं कर्तव्य बजावत असताना, म्हणजे कामावर असताना, अंगणवाडीमध्ये काम सुरू असताना त्या काळामध्ये जर त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना अपंगत्व आले, तर मग सरकार त्यांना 10 लाख रुपयांची राशी त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे। कारण की तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई या खूप कमी मानधनामध्ये
हे आपलं काम कर्तव्य बजावत असतात. कोविड-19 एवढ्या मोठ्या महामारीतसुद्धा त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता कोविड-19मध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई ह्या मृत्युमुखी पडल्या होत्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने प्रत्येकीला 50 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान दिलेलं आहे. त्याबद्दलचा सुद्धा शासन निर्णय आलेला आहे. तुमच्या जर लक्षात नसेल तो किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की महिला व बाल विभाग या कल्याण या विभागाला नक्की संपर्क करा आणि तुमच्या जर कोणी अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई ह्या कोरोना काळामध्ये कोरोनाची लागण होऊन कर्तव्य बजावत असताना जर मृत्युमुखी पडल्या असतील तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आता 50 लाख रुपये सरकारकडून मिळत आहे. तर तुम्ही नक्की आपल्या त्या केंद्रांकडे जा, कार्यालयाजवळ जा, कार्यालयामध्ये जाऊन महिला व बाल विभाग कार्यालयामध्ये जाऊन तिथं त्यांना अर्ज करा आणि त्यानंतर तुम्हाला पैसा मिळणार आहे. तर आता आणखीन 2-3 दिवसा अगोदरच आता सांगितलेलं आहे सरकारनं नवीन शासन निर्णय काढलेला आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस या कामावर असताना कर्तव्य बजावत असताना जर त्यांचा मृत्यू झाला किंवा मग त्यांना कायमचं अपंगत्व आलं तर त्यांना आता 10 लाख रुपये मृत्यू झाल्यास आणि कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयाची मदत किंवा सानुग्रह जे अनुदान आहे ते मिळणार आहे. तर याबद्दल आता काय लिहिलं आहे एक आपल्याकडे परिपत्रक आलं आहे, त्यामध्ये काय अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडा व्हिडिओ मामूली लंबा होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. आणि हे गोष्ट मला सांगणं महत्त्वाची होती कारण तुमच्या लक्षामध्ये ते सर्व आलं असतं, तसं तुमच्या लक्षात बसलं नसतं. तर आता बघा आपण ते परिपत्रक बघून घेऊया आणि त्यामध्ये काय कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बाल विकास विभाग. तर बघा इथं नवी मुंबईवरून हे जे परिपत्रक आहे ते काढण्यात आले आहे आणि या अगोदर याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे. तर 28 मार्च 2025चं हे परिपत्रक आलेलं आहे. तुम्ही बघू शकता यावर दिनांक टाकलेली आहे. तर प्रति विभागीय उपायुक्त सर्व, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व, जिल्हा परिषद, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व. तर विषय बघा काय आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत. तर विषय बघू शकता तुम्ही, कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू जर झाला अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांचा तर त्यांना अनुदान जे आहे ते सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. शासन निर्णय आलेला आहे त्यानुसारच हे परिपत्रक काढलेलं आहे. तर पुढे बघा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ₹10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹5 लाख एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयात नमूद आहे. आपल्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा अपघातात मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठी प्रस्ताव या कार्यालयास सादर करताना खालील नमूद कागदपत्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी साक्षांकित करून सादर करावा. तर कागदपत्रे बघा काय काय लागणार आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे यांनी. एक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मृत्यू प्रमाणपत्र. दुसरं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या अपघातात मृत्यू पावल्याचा पुरावा, प्रथम खबर अहवाल पंचनामा. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वारसाचा सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे कुटुंबियांना. त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याचे वारस प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे, तुम्ही त्यांचे काय वारस आहात ते. त्याचबरोबर आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी संबंधितांचे अपघातात निधन झाल्याचे त्याबाबतचे प्रमाणपत्र. तर असे ही तुम्हाला 5 प्रमाणपत्र तिथं द्यावे लागणार आहेत सानुग्रह अनुदान राशी मिळवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता कैलास पगारे जे आयुक्त आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची स्वाक्षरीसुद्धा याखाली इथं तुम्हाला दिसत असेल. तर आता बघा एक महत्त्वपूर्ण जे प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे देणार. तर त्यांचं प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं प्रमाणपत्र आहे. प्रमाणित करण्यात येते की श्रीमती जे नागरी जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई यांचे नाव इथं राहणार आहे. त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा योजना
प्रकल्प तुमचं नागरी जर असेल, ग्रामीण जर असेल, त्या प्रकल्पाचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर आदिवासी असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं ते नाव टाकायचं आहे. तारीख इथं टाकायची आहे. जिल्हा, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. तालुका इथं, त्याचबरोबर जिल्हा, येथे दिनांक. तर तुम्ही ज्या वेळेसपासून अंगणवाडीमध्ये लागल्या आहात, त्या कामावर रुजू झाल्या त्या दिवसची तारीख इथं टाकायची आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या पदावर कार्यरत होत्या. त्यांचा दिनांक या दिवशी, ज्या दिवशी मृत्यू झालेला, अपघाती मृत्यू, त्याची तारीख इथं टाकायची आहे. उपलब्ध मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 24/9/2024च्या शासन निर्णयात नमूद सानुग्रह अनुदानासाठी सदर प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे कार्यालय असते महिला व बालविकास विभागाचं जिल्हास्तरीय, तिथं जाऊन तुम्हाला हे सर्व प्रमाणपत्र घेऊन जायचे आणि तिथं तुम्हाला अर्ज मिळणार आहे. तो अर्ज तुम्हाला तिथं भरायचा आहे आणि ते प्रमाणपत्र त्याला लावून हा संपूर्ण अर्ज तिथं सादर करायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.